श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सुषमा शिंदे या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. सर्वप्रथम सांगते की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी गावी गेलेली होती. सारी तयारी वगैरे करण्याचं माझ्याकडंच होतं, कारण मी मोठी असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावरतीच होती. एक दिवस आम्ही असेच मेकअपचं सामान घेण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर जवळच एक फोटो फ्रेमचं दुकान होतं. तिथेही तिला एक फ्रेम घ्यायची होती, त्यामुळे आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर मला स्वामींचा फोटो दिसला आणि काय माहीत मला ते खूप आकर्षण निर्माण झालं आणि मला तो फोटो प्रचंड आवडला. असं वाटत होतं की ते स्वामी प्रत्यक्षात आपल्यासोबत बोलत आहेत. त्याच्यावरती भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य देखील होतं. ते बघून मला खूप समाधान वाटलं आणि मी म्हटलं, मला हा फोटो घ्यायचा आहे. बहीण म्हटली, अगं यांची सेवा वगैरे घरात खूप कडक असतं, हे आल्यानंतर नॉनव्हेज वगैरे काहीच घरात करावं लागत नाही. ती असं म्हटली तर मी म्हटलं, नाही गं, असं काही नसतो. देव कुठे काठी घेऊन मारतो, आपली फक्त श्रद्धा आहे. मला फक्त पूजेसाठी म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर मला एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटलं, म्हणून मला तो घ्यायचा आहे. मग मी तो फोटो घेतला. त्यानंतर लग्न वगैरे सर्व झालं. मी माझ्या घरी आली, फोटो घेऊन आली. त्यानंतर स्वामींचा फोटो आता कुठे ठेवायचा हा खूप मोठा प्रश्न होता, कारण माझं देवघर हे खूप छोटंसं होतं. तिथे कसं बसवणार? मग मी काय केलं, हॉलमध्ये थोडंसे एक खिळा मारला आणि त्या खिळेला स्वामींचा फोटो ठेवला. खाली एक फळी केली, तिथे दिवा वगैरे लावणं, अगरबत्ती लावण्यासाठी. त्यानंतर मग हे सेवा सुरू झाली. माझ्या सासूबाईंनी मला प्रचंड बडबड केली की कशाला यांना घरामध्ये आणलं, आता बघ तुझ्या घरचं कसं वातावरण होतं आहे, खूप भांडणं होतात म्हणे यांना घरात आणल्यानंतर, तर याच्यात नॉनव्हेज खावं लागत नाही, तुझ्याकडून एवढी सेवा होणार आहे का, असं त्यांनी खूप प्रचंड बडबड केली. तर मी काहीच बोलली नाही, फक्त शांतपणे ऐकून घेतलं. मिस्टर काही म्हटले नाही, तुझी इच्छा आहे, तुला करायचं आहे तर तू करू शकते, असं मिस्टर बोलले. त्यानंतर गुरुवारी मी फोटो छान पुसायची, त्यानंतर त्याला हार घालायची, गंध लावायची, फुलं ठेवायची. आणि मी जे ठेवलेली फुलं आहे ना, ते एक ना एक म्हणजे संध्याकाळपर्यंत एक तरी फुल खाली पडायचं म्हणजे पडायचंच. त्यावेळेस मला असं खूप वेगळंच वाटायचं. आणि मोबाईलवर बघता बघता मग स्वामींचे संकेत कसे असतात, स्वामी कसे हे करतात, स्वामींचे अनुभव, स्वामींची सेवा कशी, हे सर्व व्हिडिओ आपोआप माझ्यासमोर येऊ लागले. आणि मग मी ते बघत गेली आणि मलाही ते करू वाटलं. आणि मी मग स्वामींचे 11 गुरुवार करायचं ठरवलं. 11 गुरुवारसाठी पाटावरती मी छान असा चौरंग वगैरे मांडला. त्यानंतर स्वामींचा फोटो ठेवला. इतकं छान वाटायचं, इतकं प्रसन्न वाटायचं की बस 11 गुरुवार मी सहज असं करायचं, काहीतरी आपल्याकडून देवाचं व्हावं त्यासाठी करायचं म्हणून केलं. कुठली इच्छा वगैरे काहीच नव्हतं. म्हणतात ना की स्वामी मनातील सर्व काही जाणतात. तो व्हिडिओ मी बघितला होता. स्वामींकडे कधीही काही मागू नये, कारण योग्य वेळ आल्यानंतर स्वामी देतात, असं मी ऐकलं होतं. म्हणून मी काहीच मागितलं नाही. फक्त मग स्वामींची आरती वगैरे करणं, 11 माळी जप करणं, तारक मंत्र 11 वेळा घेणंच आणि स्वामीचरित्र वाचणं. आणि गुरुवारी खूप असं छान वाटायचं. असं माझे 11 गुरुवार हे कंप्लीट झाले. कुठलीही अडचण आली नाही. या 11 गुरुवारमध्ये स्वामींनी इतकी छान छान प्रचिती दिली मला की मी ती कधीच विसरू शकणार नाही. स्वामी भक्तांनो, पहिल्या गुरुवारमध्ये मला सापाच्या रूपामध्ये स्वामींनी दर्शन दिलं. कारण मी जेव्हा स्वामीचरित्र वाचत होती त्यावेळेस अक्षरशः प्रत्यक्षात स्वामी महाराजांच्या फोटोवरनं असा काळ्या रंगाचं सापाचं पिल्लू आलं आणि ते तेथून हे गेलं. मग मी वाचत असल्यामुळे काहीच उठली नाही, ओरडली नाही, काहीच नाही. आणि ज्यावेळेस आपण एक अध्याय संपल्यानंतर महाराजांना वंदन करतो, महाराजांच्या चरणी तो अध्याय हे करतो, त्यावेळेस मी स्वामींकडे बघितलं तर त्या फोटोवरती मला ते दिसलं. त्यावेळेस मग मी बघतच राहिली, थोड्या वेळ थांबली की नेमकी काय होतंय बुवा. तर ते पिल्लू खाली आलं. त्यानंतर जे स्वामींचं आपलं खाली असतं फोटोच्या खाली, तिथे येऊन ते बसलं, मी जिथे फुलं ठेवलेली होती तिथे. आणि मग मी माझ्या वाचनाला सुरुवात
केली, माझे पूर्ण अध्याय झाले. नंतर मी ते शोधायचा त्याला खूप प्रयत्न केला की नेमकी ते कुठं गेलं काय, तर मला ते कुठेच सापडलं नाही आणि दिसलं नाही. पहिल्या गुरुवारी अशी स्वामींची खूप छान प्रचिती आली, त्यामुळे आणखीन स्वामींचं करू वाटत होतं की कधी गुरुवारी ना आणि मी कधी करत, असं मला होत होतं. नामस्मरण मी खूप वाढवलेलं होतं, कंटिन्यू नामस्मरण मुखामध्ये हे चालूच होतं. दुसऱ्या गुरुवारी माझ्या मिस्टरांना स्वामींनी खूप मोठ्या संकटातून वाचवलं. कारण काय झालं की माझे मिस्टर हे डील करतात, त्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कंटिन्यू फिरावं लागतं. मग माझे मिस्टर त्या गुरुवारी सकाळी निघल्यानंतर काय झालं की त्यांना सोलापूरला जायचं होतं आणि ते चाललेले होते. आणि मध्येच 12-1च्या दरम्यानमध्ये काय झालं की त्यांना म्हणजे अशी एक म्हातारी होती, ती म्हातारी आली आणि त्यांना म्हणे की मला तुझ्या गाडीमध्ये येऊ दे म्हणे, माझी मदत कर, मला यायचं आहे. तर माझे मिस्टर म्हटले मला अगोदरच खूप उशीर झाला आहे, कारण त्यांना तिथे मीटिंगसाठी जायचं होतं. मला अगोदरच खूप उशीर झालेला आहे, तर मग आता मी तुम्हाला नाही घेऊ शकत असे ते म्हटले. तर मग त्यांच्या मनात काय आलं काय माहिती की जाऊ दे भाऊ, आजी आहेत, आपण सोडूया, मदत करूया, असं मनामध्ये आलं. मग त्यांना गाडीत घेतलं आणि गाडीमध्ये बसून त्यांना पुढे घेऊन चालल्या. तर त्या आजी काय करायच्या, थोड्या वेळ म्हणजे पुढे गेल्या की दादा इथं थांब, मला थांब बाबा, थोडंसं थांब, मला हे करायचं ते करायचं, असं म्हणून त्यांनी गाडी थांबत पुढे त्या घेऊन गेल्या. असं केल्यामुळे मिस्टरांची खूप चिडचिड होऊ लागली की मला अगोदरच उशीर झालेला आहे, ही म्हातारी काय मला हे करत आहे म्हणे, 3 वेळेस परेशान करत आहे. मग यांनी काय केलं की एक असं हॉटेल होतं, तिथे थांबवली गाडी आणि त्या आजीसाठी खायला म्हणजे घेऊन येऊ म्हणे, आपण आजीला खायला देतो आणि त्यांना इथेच उतरवतो आणि पुढं तुम्ही जा म्हणून असं सांगतो, असं ते म्हटले. मग त्यांनी काय केलं, तिथून वडापाव वगैरे जे काही चिप्स वगैरे होते ते सर्व काही घेऊन आले. ते घेऊन आल्यानंतर मग ते आजीला द्यायला लागले, तर त्या आजी त्या गाडीमध्येच नव्हत्या, आजी दिसूच नाही लागल्या. मग त्यांनी खूप शोधलं की आता म्हणजे गाडीतून उतरल्याबरोबर लगेच एवढ्या लांब थोडं कोणी जाणार आहे. तर त्यांनी मागे बघितलं, पुढे बघितलं, खूप शोधायचा प्रयत्न केला, आजूबाजूला विचारलं, तर कोणीच म्हणजे त्यांना बघितलं नाही म्हणे, आम्ही नाही बघितलं. तर मिस्टरांनी फोन केला मला की अगं माझ्यासोबत असं घडलं आहे म्हणे. तर मी म्हटलं की जाऊ द्या, म्हटलं कोणाच्या रूपात देव येईल सांगता येत नाही, कदाचित महाराजांनी तुम्हाला दर्शन दिलं असेल, असं मी म्हटले. माझा फोन बंद झाला. त्यानंतर काय झालं की 2च सेकंदामध्ये त्यांना जिथे त्यांची मीटिंग होती ज्या रोडला, तिथून म्हणजे त्यांना कॉल आला की तुम्ही ह्या रोडनी येऊ नका, कारण इथे खूप मोठी म्हणजे हे झालेलं आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे. इतका भयानक ट्रकचा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आहे की म्हणजे त्याच्यातले जे सर्व लोक होते ते सर्व लोक मग जाग्यावरती गेल्या. इतका भयानक ॲक्सिडेंट झाला आहे, पूर्ण ट्रॅफिक पॅक आहे, रस्ता पूर्णपणे बंद आहे. असं जेव्हा कळालं त्यावेळेस मी म्हटलं की काहीतरी अघटित होणार होतं ते स्वामींनी वाचवण्यासाठी हे केलं आणि स्वामी महाराज प्रत्यक्षात ते बाईच्या रूपामध्ये आले होते, हे मला क्लिक झालं. आणि त्यानंतर माझे मिस्टर घरी आले. मिस्टरांना मी सांगितलं बघा असं होतं. तर मिस्टरांचा अजिबात म्हणजे याच्यावरती विश्वास नाही, पण ते स्वामींचं म्हणजे फक्त मुजरा करतात, पाया पडतात. आणि मी त्यांना रोज तारक मंत्राचं तीर्थ जे असतं ते बनवलेलं असतं, ते रोज मी त्यांना देते. म्हणजे तारक मंत्र बनवलं की लगेच त्यांना मी पिण्यासाठी देते. ते भले काही करो नाही करो, पण ते तारक मंत्र तीर्थ देते. त्या तारक मंत्राच्या तीर्थाने माझ्या मिस्टरांना त्या दिवशी तारलं होतं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, असंच आम्हाला हे सांगितलं मठामध्ये की दिंडोरीला प्रश्न उत्तर होतात, तिथे नाईट सेवा वगैरे असते. असं कळल्यानंतर मिस्टरांना म्हटलं की मला दर्शनासाठी दिंडोरीला जायचं आहे, माझ्यासोबत चला, तुम्ही येता का? तर मिस्टर म्हटले नाही, मला काम आहे, मी नाही येऊ शकत, तू कुणालाही घेऊन जा, असं मिस्टर बोलले. तर मग माझ्या मैत्रिणींना फोन केला की आपण बुधवारी संध्याकाळी किंवा शनिवारी संध्याकाळी जाऊ, नाईट सेवा रात्रभर करू. दुसऱ्या दिवशी जर तुझे काही प्रश्न असतील तर तू प्रश्न दे, त्यानंतर आपण उत्तर घेऊन पुन्हा रिटर्न मागं येऊया, असं मी माझ्या मैत्रिणीला म्हटले. तर तिचं म्हणजे मुलासाठी तिला यायचं होतं, कारण तिचा मुलाचं कुठेही नंबर लागत नव्हता, त्याच्यासाठी तिला यायचं होतं. ती तयार झाली. मग आम्ही बसने जाण्यासाठी निघालो. आता आमचा प्रवास सुरू झाला. जवळपास आम्हाला 7-8 तास लागले.
आम्ही तिथे पोचलो. रात्री आम्ही तिथे पोचलो. करेक्ट 9 ते 9:30च्या दरम्यानमध्ये नाईट सेवा सुरू झाली. भैरवचंडी त्या दिवशी होती नाईट सेवेला. म्हणजे प्रत्येक दुर्गा सप्तशतीचा जो पाठ असतो त्या प्रत्येक अध्यायाला कालभैरवाष्टक म्हटलं जातं. अशी ही खूप मोठी उच्च कोटीची सेवा त्या दिवशी नाईट सेवेला होती. मग आम्ही रात्रभर ती सेवा केली. खूप म्हणजे खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. जणू काय स्वामी समोर बसलेले आहे आणि आपण सेवा करत आहोत असं खूप भरून पावल्यासारखं वाटत होतं. माझ्या मैत्रिणी प्रश्न लिहून दिले. मीही माझं थोडं होतं पर्सनल प्रश्न होते तेही लिहून दिले. त्यानंतर मग सकाळी आम्ही आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. पुन्हा 8च्या आरतीसाठी भूपाळीसाठी आलो. भूपाळीसाठी आरती केली. त्यानंतर पुन्हा तिथे हे केलं, स्वामीचरित्र वाचण्यात आलं. त्यानंतर आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार होते. मग आम्ही पुन्हा स्वामीचरित्र वाचलं. गुरुमाऊलींचं हितगुज झालं. त्यानंतर खूप छान वाटलं. तिथलं मठ बघून तर माझं मन इतकं प्रसन्न झालं ना, की प्रत्यक्षात असं वाटायचं की स्वामी आपल्यासोबत बोलत आहेत की काय, जणू काय असं मला तिथे वाटत होतं. मग आम्ही ते प्रश्नाचे उत्तराचे कागद घेतले. त्यानंतर आम्ही निघालो. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आम्हाला तिथेच जवळपास 11 ते 11:30 12 तिथेच झाले होते. त्यानंतर आम्ही जेवणासाठी थांबलो. तिथेच मग आम्ही जिथे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये नाश्ता वगैरे केला. तिथे आमचा अर्धा तास गेला. मग आम्ही जवळपास 1-1:30 वाजता तेथून निघलो. तेथून निघाल्यानंतर आता आमचा प्रवास सुरू झाला. आम्हाला रात्री जवळपास येण्यासाठी रात्र झाली. पूर्ण रात्र झाली होती. जवळपास 11 वाजले होते. इतकी भयानक वेळ झाली. तर माझ्या मिस्टरांना फोन केला की आता तुम्ही मला घेण्यासाठी येतात का? तर मिस्टर म्हटले नाही, गाडी नाही, गाडी सर्व्हिसिंगला टाकली आहे, मी तुला घेण्यासाठी येऊ शकत नाही, तू ऑटो करून ये असं म्हटले. माझी मैत्रिणीचं घर माझ्यापासून लांब होतं. ती गेली तिच्या घरी आणि मी एकटीच राहिली होती. ऑटोमध्ये ते म्हणजे असे प्रचंड पिलेले वगैरे लोक असं होते. खूप भीती वाटत होती. मी स्वामींना विनंती केली, हे बघा स्वामी, मी तुमच्यासाठी आले होते, तुम्ही माझ्यासोबत या, मला सुखरूप घरी पोचवा, माझ्यासोबत तुम्ही राहा. स्वामी 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 कंटिन्यू म्हणत होती. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं कंटिन्यू माझं चालू होतं. तेवढ्यात काय झालं की मला एक रिक्षा दिसली. त्या रिक्षावरती नाही का महाराजांचा असं लोगो असतो ना, की नुसतं स्वामींचा असं आकार होता. त्या रिक्षेवरती आकार होता आणि खाली फक्त होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग मी म्हटलं काही हरकत नाही, या रिक्षामध्ये म्हणजे हे स्वामी सेवेकरी दिसतात, त्यामुळे ह्या रिक्षेमध्ये बसायला काही एक हरकत नाही. म्हणून मी त्या रिक्षेमध्ये बसले. त्या रिक्षेमध्ये बसले. आता मग त्यांना म्हटलं चला दादा, तर ते जाऊ. आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही जाऊ लागलो. तर तो रिक्षावाला सारखा मागं बघायचा, आरशात बघायचा, खाली वाकून बघायचं. मला खूप असं विचित्र गिल्टी फील झाल्यासारखं झालं की हा का बरं असं करत आहे, याला कळत नाही का एक स्त्री आहे म्हणून. आणि खूप म्हणजे खूप मला भीती वाटत होती. महाराजांचं कंटिन्यू नामस्मरण, तारक मंत्र चालू होता. तो काही केल्यात कंटिन्यू तसाच तो करत होता. त्यानंतर काय झालं की आम्ही मग पुढे आलो. त्यानंतर थोड्याच वेळाने माझ्या मिस्टरांचा फोन आला की कुठपर्यंत आहे काय. तर मग मी त्यांना सांगितलं आली आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तेवढ्यात काय झालं, समोरून मला खूप मोठी अशी ॲम्ब्युलन्स गेली आणि त्या ॲम्ब्युलन्सवरती महाराजांचा खूप मोठा फोटो होता. त्यावेळेस नाही बाबा स्वामी माझ्यासोबत आहे असं वाटलं. आणि मग आम्ही गेलो. मी खाली उतरली. त्याला म्हटलं धर पैसे घे, म्हटलं हे तुझे. तर तो म्हटला की ताई मला पैसे नको आहेत, मला तुमच्या घरी जेवण करायचं आहे असं तो म्हटला. अरे आता वाजले किती आहेत, मी घरी नव्हती, स्वयंपाक पण नाही, काहीच नाही, आणि तुला जेवायसाठी काय देऊ म्हटलं. नाही म्हटलं जेवण वगैरे काही नाही म्हटलं. आता माझे मिस्टर तेच तसेच झोपले असतील म्हटलं, जेवण माझ्या घरी बनलेलंच नाही. तर म्हणे ठीक आहे ताई, मग मला पैसे नका देऊ म्हणे, मी जातो म्हणे असं म्हटलं. अरे तू एवढ्या लांब आला, पैसे का बरं नाही घ्यायचे, तुला काही लेकरं बाळ नाही का? तर तो म्हणे नाही ताई, तुम्ही राहू दे म्हणे, तुमचे पैसे मला नको. तो असं म्हटला आणि निघून गेला. त्यानंतर मग मी घरी आले. मिस्टरांना सांगितलं की असं असं झालं म्हटलं. तर मिस्टर म्हटले अरे तू किती बावळट आहेस म्हणे, स्वामी तुझी परीक्षा बघत होते आणि तू त्याला घाबरली आणि तू खुशाल त्याला त्याने स्वतःहून मागितलं तर काहीतरी तू द्यायला पाहिजे होतं, कारण माझ्या बॅगमध्ये बिस्किट वगैरे होते. मी किती बावळट आहे, त्याच्या हातात एक बिस्किटचा पुडा तरी द्यायला पाहिजे होता, कारण स्वामी कुठल्या रूपात येतील काय येतील काही सांगता येत नाही. स्वामींनी माझी खूप मोठी परीक्षा बघितली आणि मला जणू काय वाटलं की मी त्या परीक्षेमध्ये असमर्थ ठरले, कारण प्रत्यक्षात स्वामी महाराज मला सोडण्यासाठी आलेले होते. कारण ज्याच्यावरती ते वेळ येते ना
त्यालाच ते सर्व काही कळत असतं. त्या दिवशी खरंच मी खूप मोठी चूक केली असं मला वाटू लागलं होतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आणखी एक इतका मोठा स्वामींनी मला अनुभव दिला, तो तर मी कधीही विसरू शकणार नाही. आज तो अनुभव मी तुम्हाला सांगते. बघा काय झालं की माझी जी सासूबाई आहेत, त्या सासूबाई ह्या खूप कडक होत्या आणि त्या अचानक एक दिवस घरी कोणीच नव्हतं आणि त्यांना अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं, छातीत दुखू लागलं. मी काय केलं की माझा फोन अचानक वाजू लागला, म्हणून फोन बघितला. तर काय झालं की फोनमध्ये समोरून व्यक्ती बोलत होती की ताई, तुम्हाला हॉस्पिटलला, आज तुम्ही हॉस्पिटलला येणार आहात का? तर मी म्हटलं नाही, हॉस्पिटलला येण्याची माझी म्हणजे काहीच हे नाही ना, हॉस्पिटल नाही. तुम्ही कुठून बोलताय काय? त्यांनी मला सर्व हॉस्पिटलचं नाव सांगितलं, पत्ता सांगितला की तुम्ही येथे म्हणजे अपॉइंटमेंट घेतलेली आहे म्हणे आणि तुमचा इतक्या वाजता नंबर आहे, असं फोन आला. तर मी म्हटलं बापरे, मी तर फोन नाही केला. म्हटलं नाही दादा, सॉरी, चुकून झालं, तुम्ही ते नाव वगैरे खोडून टाका, असं मी म्हटलं. त्यानंतर काय झालं की थोड्याच वेळामध्ये सासूबाईंना प्रचंड त्रास होऊ लागला आणि मग त्यांना हॉस्पिटलला मलाच घेऊन जावं लागलं. आणि बघा स्वामी भक्तांनो, काय स्वामींची ही लीला. त्यांना म्हणजे थोडा जरी उशीर झाला असताना आणखी नेण्यासाठी, तर त्या जागेवरती म्हणजे तिथे गेल्या असत्या, कारण त्यांचं अपॉइंटमेंट आधीच घेतलेलं होतं. त्याच हॉस्पिटलमध्ये मी गेली. तिथे गेल्यानंतर आमचं नाव अगोदरच ऑलरेडी होतं, त्यामुळे आम्हाला लगेच घेण्यात आलं. बघितलं, डॉक्टरांनी सांगितलं यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे म्हणे, त्यांना ताबडतोब ॲडमिट करावं लागेल. माझ्या सासूबाईंना ॲडमिट केलं. डॉक्टर बोलले तुम्ही आणखी 10 ते 15 मिनिट लेट झाला असता तर ह्या आजी जागेवर म्हणजे गेल्या असत्या, आपल्या हाताला आल्या नसत्या, असं डॉक्टर म्हटले. तर त्यावेळेस मला खरंच इतकं हे वाटलं ना की महाराजांना काय काळजी असते प्रत्येक भक्ताची, पुढे काय होणार आहे, काय घडणार आहे, ते सर्व काही त्यांना माहीत असतं. प्रत्येक भक्ताचं संरक्षण कसं करावं हे स्वामींना खरंच कळत असतं. आपण त्यांच्यावरती सर्व जर सोडून दिलं तर स्वामी महाराज योग्य पद्धतीने आपला योगक्षेम खरंच चालवतात. फक्त श्रद्धा, भाव, विश्वासाने त्यांच्यावरती सोडून सेवा जर केली तर खूप अनुभव येतात. मी स्वामींकडे खरंच सांगते, कधीही काहीच मागत नाही, फक्त निस्वार्थ भावनेने सेवा करते. त्याचे फळ स्वामी महाराज मला प्रचंड दुप्पट पटीने देतात. फळाची अपेक्षा न करता मी सेवा करते आणि स्वामी महाराज माझी प्रत्येक इच्छा न सांगता खरंच पूर्ण करतात. स्वामी म्हणतात, योग्य वेळेची तू वाट बघितली, संयम ठेवला तर तुला जे नशिबात नाही तेही मिळणार आहे. त्या दिवशी मिस्टर खरंच सांगितले, मिस्टरांनाही स्वामींचा खूप मोठा तो साक्षात्कार वाटला आणि मिस्टरही स्वामींच्या सेवेत आले. तेही आज स्वामींची 1 माळ 3 अध्याय जपतात आणि घराबाहेर पडतात. माझ्या सासूबाई स्वामींचे नामस्मरण करतात. आमची सुरुवात ही स्वामींनी होते आणि शेवटही स्वामींच्याच नावाने होतो. प्रत्येक व्यक्ती हा स्वामीमय झालेला आहे, म्हणजे आम्हाला स्वामींनी स्वामीमय केला आहे, आम्ही कोणीच नाही. जे कोणी दुःखित पीडित भेटतं त्यांना मी स्वामींचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करते. त्यानंतरच पुढचं काय आहे ते आमचं सुरू होत असतं. असा मला आलेले हे स्वामींचे अनुभव होते. आणखीही खूप अनुभव आहे, पण मी ते तुमच्यासोबत नंतर कधीतरी नक्की शेअर करेल. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.